रिझर्व्ह बँकेनं आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं। रेपो दरात कोणताही बदल न करता तो 5.25% इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज मुंबईत ही बातमी दिली। भारतीय अर्थव्यवस्था लवचिक राहिल्याचंही त्यांनी सांगितलं। देशाच्या अर्थव्यवस्थेची विकासाच्या मार्गावरची वाटचाल ही सुरूच असून या वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादन वृद्धी दर 7.4% राहील अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे। भूराजकीय तणाव आणि जागतिक वित्तीय क्षेत्रावरची अनिश्चितता हे महत्त्वाचे धोके असले तरीही भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार आणि प्रस्तावित भारत अमेरिका करार यामुळे निर्यातीला चालना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात चलन फुगवट्याचा दर कमीच राहिला। सोनं वगळता खाद्यान्न गटातल्या वस्तूंच्या किमती कमी झाल्याचा हा परिणाम होता। हरित क्षेत्र प्रकल्पातल्या थेट परकीय गुंतवणुकीसाठी आकर्षक स्थान भारतानं जारी राखलं असून या क्षेत्रात झालेले करार त्याचा दाखला असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे।